आणि गणपती बाप्पा इथे आतमध्ये विराजमान आहेत. आता गणपती पूर्णतला देवी जी आपलं लोन फिटेल एवढ्या 1 रुपयामध्ये. हे बघा 1 2 3 गेला बघितला. हॅलो, आता या जिलब्या मारुतीकडे आलेलो आहे आणि यांचा आहे ना 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा आहे. हे बघा. हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. सो आम्ही आहे ना गणपती बघायला निघालोय है ना. सानिध्य गणपती बघायला चाललो आपण. आज आपण देखावे दाखवणार गणपतीमध्ये. गेस करा कुठे. हॅलो. सो आमची स्वारी निघाली पुण्याला. पुण्याचे गणपती दाखवणार. मुंबईच्या गणपतीला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. हॅलो. आणि आपल्यासोबत आहे ना मावशी आणि अवनी पण आता जॉईन झाले. ओके. आणि सानिध्याला गिफ्ट पण घेऊन आले त्याची आत्या अवनी आत्ता आणि आजीने. ऍक्च्युली आजीने चाललंय पण नाव आत्तीचं होतंय. ओके चला इकडून सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. बोला भारत माता की जय. हॅलो हाय फ्रेंड्स, फायनली एक्सप्रेस वे स्टार्ट झाला आपला. ओके आता आपण डायरेक्ट पुण्याला भेटू ना तेव्हा बघूया. कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR आहे, मी GR पण सेव्ह केलेला आहे की EV गाडीला टोल फ्री आहे. पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू हे तिन्ही इन्क्लुडेड आहेत. ओके त्यामुळे आमची ट्रिप फ्री आहे. फ्री. हा तर ट्रिप ऑलमोस्ट फ्रीच आहे आपली. हॅलो हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आम्ही पुण्यात आहोत आणि हे बघा कैलास मंदिर वेरूळ. कैलास मंदिर आहे सायली, कैलास मंदिर वेरूळ. त्याचीच प्रतिकृती इथे रेखाटलेली आहे. आता बघा चला आतमध्ये जाऊया. इथे शिवाजी महाराजांची मूर्ती पण ठेवलेली आहे, शंकरांची पण मूर्ती आहे इकडे. आणि इथून सुरुवात करू. बघा सेम प्रतिकृती केलेली आहे. आणि इथे आतमध्ये गणपती. हो या इथे बघ गर्दी नसते बघ पुण्याला, एवढी गर्दी नसते इथे. आणि गणपती बाप्पा इथे आतमध्ये विराजमान आहेत आता. ओके किती छान मूर्ती आहे ना, मस्त एकदम रेखाटलेली आहे. त्यांना डिझाईन पण खूप छान केले. आता अजून उजेड आहे, संध्याकाळ झाली ना मग बाहेर पण आहे ना लाइटिंग वगैरे सुरू होते. आणि पुण्यामध्ये मोदक पण घेतला. अरे वा वा, आम्ही पण घेतो. हे पण त्यांनी किती बारीक कोरलंय ना, म्हणजे जसं आहे तसंच. जसं आता वरती चाललो इकडून वरती जाण्यासाठी. हे बघा इकडे शंकराची पिंड, कारण कैलास मंदिर आहे ना शंकरांचंच आहे, पिंड आहे है ना. वाव खूप छान बनवलेलं आहे, खूप छान. आणि एकदम आहे ना रिअल वाटतं असं, असे एकदम पूर्ण आहे ना हे केलेलं आहे, जी आकृती काढलेली आहे ना ती. हॅलो हाय फ्रेंड्स, सानिध्य. हे बाई हे बघा पुण्यामध्ये ना असे जागोजागी गणपती बसतात आणि ओपन असतात, म्हणजे तुम्ही पण सबस्क्राईब करा. आणि हे बघा एक सुंदर मूर्ती दाखवतो तुम्हाला. हे बघा किती छान आहे ना, वाव किती मस्त आहे. डेकोरेशन पण एकदम हे केलेलं आहे. हे बघ डिस्को डिस्को एकदम.
हनुमानाच्या विराट सामर्थ्याने सार्वजनिक मंडळ आणि वानर सेनेच्या शौर्याने हे बघा खूप छान आहे मूर्ती अशी बसलेली सुबक अशी मूर्ती आहे एकदम मस्त वाटते हे बघा तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मित्र मंडळ आणि आता आतमध्ये जाऊ दर्शन घ्यायला इथूनही घेऊ शकतो हे बघा आपण इथूनच घेऊया सगळे जाऊ दर्शन तांबडी जोगेश्वरी मित्र मंडळ आणि हा मानाचा दुसरा गणपती आहे जय बजरंग मित्र मंडळ. हॅलो हाय फ्रेंड्स, आवाज येत असेल नसेल माहिती नाही, पण मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम हे बघा. आता आतमध्ये चाललोय गुरुजी तालीमचा गणपती बघायला. सो काशी विश्वनाथ मंदिर आहे ना, याची प्रतिकृती साकारलेली आहे ही हे बघा. काशी विश्वनाथ आहे ना त्याची, हा मानाचा तिसरा गणपती आहे पूर्णातला. हे बघा काशी विश्वनाथ मंदिरची प्रतिकृती आणि पुढे गणपती. चला पटापट चालता चालता गणपतीचं दर्शन घ्या म्हणजे सर्वांना भेटेल. आम्ही आलो आहोत. ओके, तुम्हाला दाखवतो तुळशीबागमधला गणपती. तुळशीबाग शिवशक्ती मित्र मंडळ आणि यांचं 50वं वर्ष आहे. वाव, आणि खूप छान आहे ना प्रतिकृती ना रेखाटलेली आहे त्यांची. खूप छान आहे. सो आज शनिवार आहे त्याच्यामुळे गर्दी पण आहे, गर्दी दिसते पण चांगला आहे. जगडी सानिध्य एन्जॉय करतोय. आता पाऊस थांबला, थेंब थेंब पाऊस सुरू झाला होता. बघा 125वे वर्ष तुळशीबागाचा महागणपती, 125वे वर्ष. आणि यांनी काय देखावा उभारला आहे इथे काय लिहिलं नाही आहे, पण कृष्ण मंदिर आहे. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आणि आज गर्दी पण आहे आणि खूप छान, म्हणजे मला वाटतं कृष्णाचं द्वारका आहे वाटतं आहे ना, द्वारका एक नंबर. हा खूप छान आहे गणपती. त्यांना दर्शनाकरता थोडंसं सहकार्य करा. वाव, किती सुंदर मूर्ती आहे आणि सोंडेवरती हातावरती मूर्तिकाम केलेलं आहे, नक्षीकाम जे चांदीचं आहे आणि ॲक्च्युली दागिने घातलेले आहेत चांदीचे. आणि बघा द्वारकाचं आहे ना, तसंच कृष्णाचं उभारलेलं आहे. काही मी कमेंटमध्ये सांगेल, खाली मी टॅगलाईनला लावेल की काय आहे, पण आहे खूप छान आहे. असं बघण्यासारखं आहे, एकदम मस्त वाटतं आहे. हा लाईन इकडे आहे हे बघा. ओके, ह्या लाईनमधून थांबून पुढे जायचं आहे. पुढे चला, सांग की त्यांना, तेव्हा पुढे त्यांना सांग. इकडे कृष्ण आणि राधा पाळण्यामध्ये बसले आणि गणपतीची मूर्ती खूपच छान आहे, खूपच सुंदर. या इकडे लाईन आहे, लाईन. हॅलो हाय फ्रेंड्स, आता आम्ही मस्तानीसाठी आलो आहे आणि इथे बघा अर्धे खाली पण झाले, बसा पटापट खाली पण झाले. तो हनुमान बनलेला हनुमान. हॅलो हाय फ्रेंड्स, हे बघा बुधवार चौक महावैष्णव मंदिर आहे ना, त्यांचं बनवलेलं आहे गुफा. आणि हा मागे अप्पा बळवंत चौक
आणि आता आहे ना चाललो आहोत, हे बघा श्रीमंत दगडूशेठ हलवाई इकडे चाललो. हॅलो हाय फ्रेंड्स, आता आम्ही आहे ना महावैष्णोदेवी जी गुफा आहे ना बुधवार चौक या मंडळाजवळ आलेलो आहे आणि त्यांनी ना पूर्ण चित्र रेखाटलेलं आहे वैष्णोदेवीचं. आता तिकडे चाललो आहे. आता सानिध्य पण बोलेल. चला हॅलो, वैष्णोदेवीमध्ये चाललो आहे आता आम्ही आतमध्ये गुफेमध्ये वैष्णोदेवीच्या गुफेत. मस्त बनवलेलं आहे, खूप छान बनवलं आहे. आणि तो फील येण्यासाठी आहे ना बघा पाणी वगैरे ठेवलेलं आहे. सेम फील. माता सुलोचना पंडित श्रीधरी मंदिराकडे त्या मंदिरचा देखावा त्यांनी काढलेला आहे. हे बघा माता सुलोचना पंडित श्रीधरजी एक तसं आहे. आणि सुगंधी द्रव्याचा पण स्मेल येतोय गुफा. अशी प्रतिकृती आहे ना एकदम असं वाटतं की ना एकदम रिअलवाला फील येतोय. कारण पाण्यातनं वगैरे जातं ना असं, त्याच्यामुळे स्वच्छ झाले पाहिजे. बोल गणपतीचा जय जयकार. आलो आपण गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. जय मस्त आहे. आणि इकडे प्रतिकृती काढलेली आहे. हा एकदम वैष्णोदेवी प्रतिकृती काढलेली आहे. खरंच छान वाटतोय, खूप छान बनवलेलं आहे. एकदम सेम सिमिलर प्रतिकृती काढलेली. त्याला लाभ ठीक आहे. माझं कुठं चालू आता भैरवनाथ मंदिर आहे इकडे. चला इथं भैरवनाथ मंदिर. हां हे बघा इकडं भैरवनाथ मंदिर काढलेलं आहे. हो दगडूशेठ हलवाई, श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीकडे आलेलो आहे. आणि हे बघा हे मंदिर आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं. हे बघा आणि समोर गणपती आहे. आता मूर्ती इकडून हलवतात आणि समोर जे गणपती आहे ना दगडूशेठ हलवाईचं, आता मूर्ती इकडून हलवली. मूर्ती इथे नसते, मूर्ती तिकडे असते आता. ओके सो हे बघा ही लाईन आहे आणि ही आहे ना ही अशी मुख्य दर्शनाची लाईन आहे. इथून साईडने असं दर्शन घेऊन आपण जाऊ शकतो. छान वाटतं ना. केरळचं पद्मनाभ स्वामी मंदिर जे आहे, केरळचं पद्मनाभ स्वामी मंदिर, त्याचा देखावा उभारलेला आहे. हा खूप छान वाटतो, एकदम मस्त. आणि गर्दी बघा 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 लाईनला गर्दी आहे बघा केवढी. मस्त. आणि रात्र झाली ना तर असं डेकोरेशन वगैरे बघायला, रात्र झाल्यावरती डेकोरेशन वगैरे बघू शकतो. एकदम छान असं डेकोरेशन बघायला भेटतं रात्र झाल्यावर. आरती सुरू झाली. आरती आहे आता चालू आणि सानिध्य इकडे डान्स करतोय बघा. मागे गर्दी वाव. आरतीची वेळ भेटली आपल्याला, आरती पण भेटली असं.
डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. आम्ही दर्शनच्या लाईनला नव्हतो, पण आम्हाला भेटलं ना. हाय मित्रांनो, माझ्या मागे बघा बाबू गेनू मित्रमंडळ, गणेशोत्सव मित्रमंडळ यांचा सुंदर देखावा आहे. आणि ह्या ज्या आहेत ना मूर्त्या, या नितीन चंद्रसेन देसाई नाही काय त्यांच्या इकडून आणलेल्या आहेत. म्हणजे तिकडे पण अशाच होत्या असं वाटतंय, पण हे बघा महल आहे आणि याला नवसाचा गणपती बोलतात. हुतात्मा बाबू गेनू मंडळ. आता ह्या गणपतीचं दर्शन घेऊया, तोपर्यंत यांचा फोटो शूट चालू आहे. ओके, चला जाऊया दर्शन घ्यायला. हॅलो. सो यांनी जो देखावा प्रतिकृती आकारलेली आहे ना, हे म्हैसूर पॅलेसची आहे. इकडे कुठे लिहिलं नव्हतं, पण जस्ट आताच आहे ना त्यांनी अनाऊन्समेंट केली, त्याच्याने कळालं हे म्हैसूर पॅलेस आहे. हे बघा, हां, पण अनाऊन्समेंट केली त्याच्याने कळालं हे म्हैसूर पॅलेस आहे. हे छान वाटतं ना, मस्त लाईटिंग वगैरे केलं त्याच्यामुळे आणखी छान वाटतंय असं. म्हणजे तुम्ही पुण्यातले असाल किंवा तुमच्याकडे वेळ असेल की तुम्ही विकेंडच्या ऐवजी वीकडेजला येऊ शकता, तर मग या तेव्हा एवढी गर्दी नाही भेटणार. पण आज गर्दी आहे, आज सॅटर्डे आहे ना, त्याच्यामुळे गर्दी आहे आज. पण ठीक आहे, कम्पेअर टू मुंबई तेवढी नाही गर्दी. मुंबईला याच्यापेक्षा जास्त असते आणि खूप वेळ पण लागतो. माझ्या लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलंच ना की मुंबईमध्ये गर्दी का असते आणि पुण्याला गर्दी नसते, कारण पुण्याला असं पण ओपन असतं देखावे सर्व. आणि दुसरी गोष्ट असं थांबवून नाही ठेवत, मूविंग असते लाईन पुण्यामध्ये. तर पुण्याचं हे चांगलं आहे. आणि हा आणखीन ह्या गणपतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की इकडे ना कॉईन टाकले जातात. थांबा दाखवतो, हे बघा कॉईन टाकले जातात आणि
कॉईन एक प्रकारे नवसच असतो, असं आहे ते. आता सानिध्य कॉईन टाकेल. इकडे इकडे बाई इकडे सानिध्य. हां हे बाय यांच्या पुढे, यांच्या पुढे जा. माझा हात पकड. एक मिनिट हां, एक मिनिट. हां एक मिनिट. हां आता सानिध्य कॉईन टाक. आता सानिध्य कॉईन टाकेल. अरे टाकला टाकला टाकला. ये काय बोलला, मला बुद्धी दे. अरे वा, गेला 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 कॉईन. अरे साईडला गेला. आहे का आणखीन वरती एक? आता मी ट्राय करतो. एवढे 1 रुपये जरी जमलं तरी करोड होती ना 5 रुपयेवाला आहे. आपलं लोन फिटेल एवढे 1 रुपयामध्ये. हे बघा 1 2 3. गेला, बघितला. हो इच्छापूर्ती येते त्याच्यात टाकायचं असतं. बघा आपला गेला कॉईन. आणि ज्या काय पाहिजे असणार आहे आणखीन छान वाटतं असं. आणि त्याच्यातनं कसं होतं, उदबत्ती सुगंध वगैरे त्याच्यात पण आणखीन छान वाटतं. खूप छान बनवलेलं आहे. साळवे व्हिडिओ. यूट्यूबला. आता सानिध्य बोलणार. बोल. गणपती बाप्पा. चला. ह्या गणपतीला पण डेकोरेशन खूप छान आहे. बाबू गेनू हुतात्मा चौक, हुतात्मा मंडळ चौक नाही, हे मुंबईला चौक मंडळ. आणि याचं वैशिष्ट्य काय असतं, प्रत्येक वेळी आहे ना हे लोक वेगवेगळ्या फुलांचं डेकोरेशन करतात. आज गुलाब आहे. बघा आज गुलाबाचा आहे. आणि मोगऱ्याचं पण आहे ना ते डेकोरेशन केलेलं आहे. असं वैशिष्ट्य असतं. प्रत्येक वेळी आहे ना वेगवेगळं देतात, वेगवेगळं डेकोरेशन करतात. मंडईचा 75वा महोत्सव आहे, म्हणजे अमृत महोत्सव आहे. पुणे महानगरपालिका आहे ना त्यांचं असतं. बघा देखावा आहे त्यांचा पूर्ण. ऑक्सिरिचने स्पॉन्सर केलेलं आहे यांना, म्हणून ऑक्सिरिचचं हे बघा ना इकडे चित्र रेखाटलेलं आहे. आणि अखिल मंडई मंडळ पुणे, सो भाजी मार्केट जो आहे मंडई त्यांचा गणपती आहे. हे इकडे नेहमी असतं ही मूर्ती. आणि तिकडे जे आहे ना तिथे बसवलेलं आहे. आणि हो इकडे द्वारका काढलेली आहे. द्वारका माहीत हा येण्याचा मार्ग नव्हता, हा पण जाण्याचाच मार्ग आहे. ठीक आहे. एनिवे फुल घामाघूम झालो आहे, पण अजून काय जोश काय कमी नाही झाला आहे. ओके, सो आपण अजूनही आहे ना गणपती बघत जाणार आहे.
नितीन साळवे व्हिडिओ. नितीन साळवे व्हिडिओ. पुणेकर मंडळी आले आपल्या मंडईचा गणपती बघायला. चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. तुम्ही पण सबस्क्राईब करा. हो, सबस्क्राईब केलंय ना. ओके, थँक्यू. चला, नाव काय बोलला? कार्तिक तरस, कार्तिक कुठून आहे? किवळे. ओके, चला. बाबा भारी डान्स करतोय. सर म्युझिकने चालवलेला आहे गणपती हा. एकदम मस्त वगैरे वाटतोय बघा. विद्युत रोषणाई केलेली. आणि आता आपण इकडून आहे ना, इकडून या साईडला चाललोय जिलब्या मारुती गणपती बघायला. हॅलो, आता या जिलब्या मारुतीकडे आलेलो आहे आणि यांचा आहे ना 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा आहे. हे बघा. आता आतमध्ये जाऊया. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आहे. आपण आहे सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, शनिपारचा जो गणपती आहे तो बघायला आलोय. ओके, शनिपारच्या गणपतीसाठी बघायला आलोय. हे बघा शनिपार इकडे आलेलो आहे आणि हे बघा इकडे आहे ना पार्किंग ते VIP-चे हे बघा इकडे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. ओके, आता स्कॅनर करून वगैरे ना मी जरा बघतोय कारण लाईन खूप लांबपर्यंत गेलेली आहे. सो लेट्स सी की इकडून कुठून आहे ना जाऊन देतात ते. बघूया. हॅलो हाय फ्रेंड्स, आता शनिपार या गणपतीजवळ आलेलो आहे आणि इकडे पास काढावा लागला कारण खूप गर्दी आहे, खूप गर्दी, त्याच्यामुळे इथे पास काढला. आणि ब्लॉगला पण सबस्क्राईब करा, नितीन साळवे व्हिडिओ. मग तुमचा शनिपार आहे ना तो पण मी ब्लॉगवरती टाकतो.
शनिपार गणेशोत्सव मंडळ खूप मंडळ ट्रस्ट. आणि आज यावर्षी कोणता देखावा केलेला आहे? जलमय द्वारका म्हणजे गुजरात मधली द्वारका ना? द्वारका गुजरातमध्ये. हा जे गुजरातला आहे. आणि गेल्या वर्षी वृंदावन होतं का? म्हणजे कृष्णाचाच घेतलेला तीन कृष्णाचे. तुला बेटा ओके तुम्हाला मदत करतील ते शनिपार मित्रमंडळ. हो हो चला 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 आता एंट्री आम्ही मारतोय. आणि यांनी द्वारकामाई दाखवलेली आहे. द्वारका म्हणजे जे गुजरातमध्ये. आणि आपण जाणार आहोत तिकडे द्वारकाला. आपल्याला ब्लॉग शूट करायचा आहे. सो तिकडे आपलं गीर सोमनाथ मंदिर, गीर आणि द्वारका हे आपण कव्हर करणार आहोत फ्युचरमध्ये. वा असा बनवलेला आहे. लेफ्टने राहा लेफ्टने. हो लेफ्टने चला राईटला काहीच नाही भेटणार बघायला. चला पुढे चालत राहा. गणपतीच्या इथे जास्त गर्दी करू नका. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. चला पुढे चला. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. सहकार्य करा. चला पुढे. एकटीच्या इथं गर्दी करू नका. चला पुढे. हे घेतले का विष्णू? कृपया आपला फोनचा टॉर्च चालू करू नका. चला पुढे. विष्णूच्या मूर्तीपाशी कोण गर्दी करणार नाही. सो शनिपार गणपती ट्रस्ट द्वारका झाला. देखावा खूप सुंदर आहे. छान बनवलेला आहे. जर इतर वेळी आलात ना म्हणजे सॅटर्डे सोडून वीकडेजमध्ये आलात ना तर मग नक्कीच खरंच चांगलं तुम्हाला आहे ना बघायला भेटेल. खूप छान बघायला भेटेल. हॅलो किंजेर तालीम पिंपऱ्या गणपती बसव आणि त्याने पथनाट्य ठेवलेलं आहे शिवाजी महाराजांचं पथनाट्य आहे. हॅलो आता आम्ही ना कुठेतरी आलेलो आहे
आणि याला छान असं गणपतीचं डेकोरेशन आहे, मंदिर वगैरे मस्त. ठीक आहे, इकडे काय लिहिलं नाही अजून. Let's see, बघूया. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. बघत बघा नितीन साळवे व्हिडिओ, नितीन साळवे व्हिडिओ, नितीन साळवे व्हिडिओ. हे बघा इकडून आतमध्ये जायला आहे, चप्पल काढावी लागणार इकडून आणि मग आतमध्ये जाऊया. चला, हे बघा यांनी इथे गणपती बनवलेलं आहे. कोणतं मंदिर बनवलंय? सुवर्णगिरी व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, तेलंगणा. अच्छा, तेलंगणाचं स्वामी व्यंकटेश्वर मंदिर. ओके. आणि छान बनवलंय यांनी पण, मस्त वाटतंय असं. म्हणलं ह्याला तू काय हा 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 ठीक आहे, मला याच्यावरती भेटेल ना. बालविकास मित्र मंडळ, कोणतं ना? बालविकास मित्र मंडळ म्हणून आहे. ओके ओके ओके. मस्त बनवलेलं आहे, आवडलं. वाव, मस्त छान आहे. जय. हो बरोबर बोलताय तुम्ही. खूप छान आहे. हे बघा ना, विष्णू वगैरे अवतारामध्ये ना खाली असं तिकडे आहे. तुमचा फोटो याच्यातनं निघेल ना. पुण्याला चाललं नाही, पुण्यात आहोत. बघायला गणपती बघायला पुण्याला या. हा, मोठ्याने बोलायचं असं येणार. काय सानिध्य. आता हे पण हे थांबणार इथे आणि मग आता आम्ही निघणार. करतोय. हॅलो, हाय फ्रेंड्स. हा बघा ओमकार मित्र मंडळ, कर्वे रोड, पुणे यांनी पण खूप छान असा देखावा काढलेला आहे. आता कोणतं मंदिर आहे हे काय लिहिलं नाही इकडे, पण खूप छान आहे देखावा. आणि यांचा अमृत महोत्सव आहे, 50 वर्षे पूर्ण झाले. हे बघा खूप मस्त आहे. चला आता निघूया आणि पुन्हा आपण आपल्या रूटला लागूया. आता लाइटिंग बघा ना, आपण सकाळी बघितला होता ना, म्हणजे संध्याकाळी, तेव्हा लाइटिंग नव्हती आणि आता फुल मस्त लाइटिंग वगैरे लागलेली. हे हाय गाईज, आता आपण चाललो आहोत रिटर्न मुंबईला आणि घाटामध्ये ना धुकं आहेत खूप. हॅलो, हाय गाईज, गुड मॉर्निंग. वाजलेत आत्ता 4:30. 1:30 वाजता पुण्यातून निघालेलो. 1:30 ते 2:30 ते 3:30 ते 4:30, 3 तास. बरोबर 3 तासात पोहोचलो घरी डायरेक्ट हायवेवरून आणि 10 मिनिटाची चार्जिंग पण केली होती. सो आपले पुण्याचे पण गणपती झाले बघून. चला आता खूप झोप येते आणि ब्लॉगला इथे सेंड करतो. ओके बाय, गुड नाईट.